मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई महानगरपालिकेकडे नुकतीच एक मागणी केली आहे. मागणी कसली? शासकीय निवासस्थानासाठीची. अगदी शुद्ध भाषेत तुम्हाला सांगायचं ना, तर उपमहापौरांना सरकारी बंगला हवाय. राणीची बाग परिसरातला एक बंगला त्यांनी हेरूनही ठेवलाय. तो बंगला मला मिळावा असं पत्रच त्यांनी लिहिलंय. मुंबई महानगरपालिकेच्या नियमांचा विचार केला तर महापौरांसाठी निवासस्थानाची सोय आहे, महापौर बंगला आहे. पण उपमहापौरांसाठी अशी कुठलीही सोय नाहीये. अर्थात असे नियम बनवणारे असते महानगरपालिका आणि राज्य सरकार, आणि हे असले नियम बदलणारे पण तेच असतात. त्यामुळे नियम उद्या बदलले जाऊ शकतात. पण इथं प्रश्न नियमांचा नाहीये. इथं प्रश्न आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय मागताय, तुम्ही कधी मागताय आणि तुम्ही कशासाठी मागताय याचा. उपमहापौर संजय घाडींना सरकारी बंगला का हवाय त्याची कारणही जरा ऐका. संजय घाडी यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींनुसार, हो, या विषयावर त्यांनी बऱ्याच मुलाखती दिल्यात माध्यमांना. या मुलाखतींनुसार ते दहिसरला राहतात. दहिसर ते मुंबई हे अंतर आहे जवळपास 45 किलोमीटरचं. संजय घाडींना कारनं हे अंतर पार करायला किमान 2 तास लागतात. ट्रॅफिक जास्त असेल तर किमान 2.5 तासांचा वेळ लागतो. म्हणजे प्रवासामध्ये जाऊन येऊन त्यांना किमान 4-5 तास खर्च करावे लागतात. मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना अत्यंत महत्वाच्या मीटिंग्सना यावं लागतं. त्यामुळे त्यांना रोज इतका प्रवास करून येणं शक्य होत नाही. म्हणून त्यांना सरकारी बंगला हवाय. आता दुसरं कारण काय? रस्त्यांचं. उपमहापौर संजय घाडींच्या मते दहिसर ते मुंबईचे रस्ते ना असे समतल नाहीये. म्हणजे विमानतळावरच्या धावपट्टीसारखे समतल नाहीये. म्हणजे ते एका समान पातळीवर नाहीये, ते वरखाली आहे. त्यामुळे गाडी अशी सरळ नाही चालत, ती अशी वरखाली चालते. त्यामुळे त्यांना भयंकर त्रास होतो. त्यांना आधीच मणक्याचा त्रास आहे आणि या अशा रस्त्यामुळे तो त्रास आणखी वाढतो. म्हणून त्यांना सरकारी बंगला हवाय. अहो, संजय घाडी काय विसरलेत का की ज्या लोकांनी त्यांना निवडणुकीमध्ये निवडून दिलं ते पण त्या दहिसरलाच राहतात ना, आणि ते पण रोज मुंबईलाच नोकरीसाठी येतात ना. त्यांचं काय? त्यांना पण मुंबई महानगरपालिका सरकारी बंगले देणार आहे का? इथं चीड या गोष्टीची आहे की संजय घाडी सारख्या नेत्यांना मुंबईच्या समस्या दिसतात, त्या समस्यांचा त्यांना त्रासही होतो. पण फक्त त्यांना त्या समस्या आपल्यापुरत्या सोडवायच्या असतात. मुंबईकरांसाठी त्या समस्या कायमच्या कधीच संपवायच्या नसतात. अहो, दहिसरच कशाला, मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधून मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या कुठल्याही मुंबईकराला विचारा, प्रवासात काय होतं त्याचं. तो प्रवास नसतोच हो, रोजचं मरण आहे, मरण. काल एका एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. ट्रेन मधला एसी बंद झाला. त्या गर्दीमध्ये लोक अक्षरशः गुदमरले. काही जणांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. संजय घाडींनी करावा कधीतरी हा रेल्वे प्रवास आणि जावं ऑफिसला. मग कळेल दहिसर ते मुंबई प्रवास असतो काय. रस्त्यांना म्हणे चढ उतार आहे. मग इतके दिवस घाडींना कधी रस्त्यावरचे चढ उतार दिसले नाहीत, आणि दिसले असतील तर त्याबाबत त्यांनी कधी आवाज उठवला? तुम्ही ऐकले? अहो, त्यांच्या पक्षाचं सरकार राज्यात पण सत्तेत आहे. त्या सरकारनं रस्ते का नाही सुधारले हा प्रश्न या उपमहापौरांनी मुंबईकरांसाठी सरकारला विचारायला हवा. ते नाही, तुम्ही आम्हाला बंगला द्या म्हणजे विषय मिटला. संजय घाडींच्या या मागणीवर संताप येण्याचं कारण फक्त एवढंच नाहीये. आज संजय घाडींची ही मागणी जेव्हा समोर आली ना, तेव्हाच मुंबई महानगरपालिकेचे 2 अहवाल समोर आले. मुंबई महानगरपालिका किती निर्लज्जपणे, निगरगट्टपणे वागू शकते ना, हे स्पष्टपणे सांगणारे हे 2 अहवाल आहेत. बरोबर 15 दिवसांपूर्वी मुंबईतल्या चेंबूर परिसरात एक झाड स्कूल बसवर कोसळलं. 11 वर्षांचा मुलगा त्यामध्ये दगावला. त्याच्या जाण्यानं त्याचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झाले. मग मुंबई महानगरपालिकेनं 2 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आणि एक चौकशी समिती नेमली. झाड पडण्याला जबाबदार कोण हे शोधण्यासाठीची ही समिती होती. या समितीमध्ये चौकशी अधिकारी कोण होते? पालिकेचेच 2 अधिकारी आणि एक वृक्षतज्ञ. 15 दिवसांनंतर आज त्या समितीनं अहवाल दिलाय. हे झाड कमकुवत होतं हे गार्डन विभागाला माहीत होतं. गार्डन विभागानं रस्ते विभागाला कळवलं होतं. रस्ते विभागानं रस्त्याचं काम करताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यायला कंत्राटदाराला सांगितलं होतं. पण कंत्राटदारानं काळजी घेतली नाही, म्हणून झाड पडलं. मग आता कंत्राटदारानं 5 लाख रुपये भरावेत. या कामाच्या सल्लागारानं 2 लाख रुपये भरावेत. पण या घटनेमध्ये पालिकेचा कोणताही अधिकारी दोषी नाहीये असा हा अहवाल सांगतो. म्हणजे 11 वर्षांच्या मुलाची, त्याच्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची किंमत अवघी 7 लाख रुपये केली आहे मुंबई महानगरपालिकेनं. आणि या घटनेमध्ये दोषी कोण? कुणीच नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात साकीनाका परिसरात कंत्राटदारानं काम करताना गटाराचं झाकण उघडं ठेवलं. 55 वर्षांची व्यक्ती त्यामध्ये पडून मृत्युमुखी पावली. त्याच्या कुटुंबाचा ती व्यक्ती एकमेव आधार होती. अवघं कुटुंब आज उद्ध्वस्त झाले. आज त्याही घटनेचा रिपोर्ट आलाय. टाइम्स ऑफ इंडियानं त्याचं वृत्त दिलंय.
या घटनेमध्ये म्हणे महानगरपालिकेला जबाबदारी निश्चितच करता येत नाहीये. का? कारण या गटाराच्या कामाची वर्क ऑर्डर कुणी काढली होती हेच महानगरपालिकेला कळत नाहीये आणि कंत्राटदार पसार झालाय. मग जबाबदार धरायचं कुणाला हे महानगरपालिकेला कळत नाहीये. मुंबई महानगरपालिकेच्या या कारभाराबद्दल या उपमहापौरांनी आता कानावर हात ठेवलेत. ही यांची मुंबईकरांसाठीची तळमळ. संजय घाडी हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना सत्तेत आहेत खरे, पण शिवसेनेला सत्तेतला फार काही वाटा मिळत नाही अशी शिवसेनेची गेल्या काही दिवसांपासूनची सतत तक्रार आहे. सत्तेतला वाटा सोडावं, पण पावसाळी पूर्वतयारीच्या पाहणी दौऱ्यासाठी सुद्धा आपल्याला नेलं नाही अशी ही शिवसेनेची तक्रार होती. प्रशासकीय अधिकारी, विशेषतः पालिकेचे आयुक्त सुद्धा आपल्यासोबत दुजाभाव करतात असाही दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून होतोच. संजय घाडींच्या बंगल्याच्या मागणीला ही राजकीय किनारही आहे, पण मुंबईकरांना या राजकारणाचं काहीही देणं घेणं नाहीये. मुंबई महानगरपालिकेचा पैसा हा लोकांचा पैसा आहे, त्यांच्या कष्टाचा पैसा आहे. तो पैसा मुंबईकरांचं आयुष्य सुखाचं करण्यासाठी आहे, नेत्यांच्या आरामदायी आयुष्यासाठी नाहीये. मुंबईकरांना घाणेरड्या रस्त्यातून गच्च भरलेल्या ट्रेनमधून ऑफिस गाठायला लावायचं आणि जेमतेम 1.25 वर्ष नाही तर 2.5 वर्ष उपमहापौर म्हणून काम करणाऱ्या नेत्यांनी थेट बंगले मागायचे. हे तुम्हाला तरी योग्य वाटते का? सांगा कमेंटमध्ये.